नमस्कार, मी कृपा राजेंद्र सपकाळ लोकशाही मराठीच्या गाव टू ग्लोबल मध्ये आपलं स्वागत करते आणि आता बुलेटिन मध्ये घेणार आहोत गाव टू ग्लोबल अशा सर्व महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स। विरोधकांच्या टीकेला रवींद्र चव्हाणांचं प्रत्युत्तर, तुम्ही जीभ उचलली तरी मी संयम राखून, जिनके खुद के घर शीशे के हो वो दूसरे के घर पर पत्थर नहीं फेकता, रवींद्र चव्हाणांची शेरो शायरी। अदानी 10 वर्षात मोठे कसे झाले, राज ठाकरेंचा सवाल, अंबानी टाटा यांनी त्यांचे उद्योग स्वतः उभे केले, नवी मुंबई सोडल्यास एकही विमानतळ अदानींनी बांधलं नाही, राज ठाकरेंचं वक्तव्य। चंद्रपुरात बोगस पट्ट्यांचा मुद्दा काँग्रेसनं तापवला, भाजपच्या माजी शहराध्यक्षाविरोधात कारवाईची मागणी। शौचालय बांधण्यासाठी निधी आणू शकत नाही ते काय विकास करणार, रुबाब करायचे पण 12 नंतर देवाभाऊंच्या दारात भेटीसाठी करतात विनवण्या, गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर टीका। संक्रांतीचा तिळगुळ गोड पण काँग्रेसच्या थापा कडू, देवाभाऊ असेपर्यंत लाडकी बहीण योजना सुरू राहणार, आमदार चित्रा वाघ यांचं आश्वासन। कोल्हापुरात आमदाराने 40 लाख रुपये घेतल्याचा व्हिडिओ माध्यमावर व्हायरल, आरोपाची सत्यता आणि पडताळणी होणं गरजेचं, सतेज पाटलांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरात नवीन नगरसेवकांसाठी 6 कोटींचे स्मार्ट सभागृह, नगरसेवकांच्या माईकवर महापौरांचा कंट्रोल। सेना भवन समोर उत्तर भारतीय विकास सेनेचे बॅनर, उत्तर भारतीय ना बटेगा ना बिकेगा अशा आशयाचे बॅनर। मुंबई संदर्भातील वक्तव्य अण्णामलाई यांना भोवण्याची शक्यता, अण्णामलाई यांच्या विरोधात बांगूर नगर पोलिसात तक्रार। भाजपला जनसेवा नाही लक्ष्मी सेवा करायची आहे, राजकारणाची पातळी भाजपनं खाली आणली, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंची भाजपवर टीका। मुख्यमंत्र्यांनी मध्य प्रदेश उत्तर प्रदेशात निवडणूक लढावी, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। तर मुख्यमंत्र्यांनी निदान पेशव्यांचा मान राखावा, महाराष्ट्राची फसवणूक सुरू, खासदार संजय राऊतांचं विधान। महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना मराठीबाबत आस्था नाही, तुम्हाला मुंबई म्हणावंच लागेल, भाजप आमदार अण्णामलाईंची बाजू कशी घेऊ शकतात, खासदार संजय राऊतांचा सवाल। मिमिक्री सर्वांना जमत नाही, ज्यांना जमतं ते मिमिक्री करतात, संजय राऊतांची प्रतिक्रिया। विल्सन जिमखान्याचं जैन जिमखाना नामकरण, जिमखाना विकत घेतला जातो हा पैशांचा माज, लोढा यांच्या दबावामुळे जिमखाना जैन समाजाला दिला, संजय राऊतांचा हल्लाबोल। मनपा निवडणुकीसंदर्भात भूषण गगराणी यांनी राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबत घेतली बैठक, बैठकीत संदेश कोंडविलकर उपस्थित। पुण्यात मतदारांना चांदीच्या वस्तू वाटल्याचा आरोप, भाजपचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार संगीता बराटेंवर आरोप, वारजे माळवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल। पुणे पालिकेत भाजपचा महापौर होईल याची गॅरंटी नाही, भाजपला स्वतःला गॅरंटी नाही, नीलम गोऱ्हेंचा भाजपला उपरोधी टोला। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राडा, प्रभाग क्रमांक 29 मध्ये शिवसेना भाजपमध्ये राडा, राड्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। वाशिम नगर परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेचे राजू भांदुर्गे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड, भाजपनं उपाध्यक्षपदासाठी उमेदवार उभा न केल्यानं प्रत्यक्ष मदत। मनपा निवडणुकीसाठी मीरा भाईंदर महानगरपालिका सज्ज, मतदान दिवशी प्रवास आणि खाद्यपदार्थांवर सवलत, मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी महापालिकेचा अभिनव उपक्रम। अकोल्यातील मूर्तिजापुरात वंचितचा राडा, नगराध्यक्षपदाचे पराजित उमेदवार इम्रान शेख यांना स्वीकृत नगरसेवक न घेतल्यानं राडा झाल्याची माहिती। उद्धव ठाकरेंची महायुतीच्या मुंबईतील सभेवर टीका, महायुतीच्या सभेत प्रचंड रिकाम्या खुर्च्यांसमोर मुख्यमंत्र्यांचा कंठ फुटला, उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर टीका। 40हून जास्त जागेवर भाजपचे नगरसेवक निवडून येणार, जालन्याची निवडणूक जनतेनं हातात घेतली, महापौर आणि उपमहापौर भाजपचा होईल असा विश्वास। संक्रांतीआधी लाडक्या बहिणींचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात, निवडणूक आयोगाकडून नियमित योजनेचा लाभ देण्यास परवानगी। मतदान चोरी होऊ नये यासाठी ठाकरे बंधूंचा नवा प्रयोग, मतदान केंद्राबाहेर उभा करणार भगवा गार्ड, 15 जानेवारीला मतदान केंद्राबाहेर भगवा गार्ड। नाशिकमध्ये भाजपकडून 54 बंडखोरांची हकालपट्टी, माजी महापौरांसह 20 माजी नगरसेवकांचा समावेश, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्याकडून कारवाई। अंबरनाथमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत राडा, काल उपनगराध्यक्ष निवडीनंतर राडा झाल्याची माहिती, नगरपालिकेबाहेर झालेल्या राड्याचा व्हिडिओ समोर। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी कामगारांना भरपगारी मिळणार सुट्टी, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार। अमरावतीत मकर संक्रांतीचा उत्साह, मतदान करण्याचं आवाहन करणारी पतंग, निवडणुकीच्या अनुषंगानं सध्या आकर्षण।
अमरावती शहरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 3000 पोलिसांचा तगडा बंदोबस्त, 900 होमगार्ड आणि 1 SRPF कंपनी दाखल. इचलकरंजीत प्रचारात लाडकी बहीण योजनेचे पत्रक वाटत असल्यानं विरोधकांकडून संताप, मतदारांना पैशाचा आमिष दाखवून भुलवण्यात येत असल्यानं आक्षेप. छत्रपती संभाजीनगरात पैसे वाटपवरून गोंधळ, पैसे वाटपाची यादी सोशल मीडियावर व्हायरल, प्रभागातील तरुणांनी यादी करणाऱ्या व्यक्तीचं घर शोधलं. नालासोपाऱ्यात 10 लाखांची रोकड जप्त, भाजपची रोकड असल्याचा प्राथमिक अंदाज. छत्रपती संभाजीनगरात अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची संख्या 62 वर, केंद्रांवर 20 ते 25 पोलिसांचा बंदोबस्त तैनात. तर नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या सभेनंतर गोंधळ, मंत्री गिरीश महाजनांना अडवून जाब विचारण्याचा प्रयत्न. मुंबईत ठाकरेंच्या सेनेला 45 जागा मिळणार, मुंबईत मनसेला 20 जागा मिळतील, मंत्री चंद्रकांत पाटलांचं भाकीत. सांगलीत शिवसेना पदाधिकाऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न, निवडणुकीतून हल्ला करण्यात आल्याचा शिवसेनेवर आरोप. नाशिक पालिका प्रशासन मतदानासाठी सज्ज, मतदानासाठी शहरात 1568 मतदान केंद्र सज्ज. जळगावात पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल, अपक्ष उमेदवारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार. तर नाशिकच्या प्रभाग 11 मध्ये उमेदवारावर बंदूक रोखली, समाधान आहेर यांच्यावर रोखली बंदूक. इचलकरंजी महापालिका निवडणूक आचारसंहिता भंग प्रकरणी 4 गुन्हा, भाजपच्या एका पदाधिकाऱ्यासह 3 अपक्षांवर गुन्हा दाखल. राज्यातील महापालिका भ्रष्टाचाराचे अड्डे झालेत, माजी मंत्री जयंत पाटलांचं विधान. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात पैसे वाटपाचा आरोप, हेमांगी वरळीकरांच्या पतीनं पैसे वाटल्याचा आरोप. हेमांगी वरळीकर ठाकरे सेना प्रभाग क्रमांक 193च्या उमेदवार. मुंबईत सेंट जॉर्ज रुग्णालयाजवळ संशयित पैसे वाटप करणारी कार पकडली, 2ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडली कार. राष्ट्रवादीचे नेते झिशान सिद्दीकी यांच्या पॅम्पलेट बरोबर पैसे दिल्याचे व्हिडिओ समोर, दररोज विविध पद्धतीने व्हिडिओ समोर येत आहेत. तर वाशिममध्ये अनुदानाबाबत जाब विचारणाऱ्या शेतकऱ्याला बुटाने मारहाण, वाशिमच्या कृषी अधिकाऱ्याचा प्रताप. घटनेची माहिती पसरताच शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांमध्ये संताप. राज्यभरातील 1800हून जास्त शिवभोजन केंद्र चालकांचं उपोषण, शिवभोजन केंद्राचं अनुदान मिळत नसल्यानं केंद्र चालक आक्रमक. सिंधुदुर्गच्या तेंडोली गावठणवाडी शाळेत दुरुस्तीचं काम सुरू, लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. शाळेच्या इमारतीचं लाकडी छप्पर कोसळल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय. बीडच्या बालाघाट परिसरात पवनचक्की कंपनीचा शेतकऱ्यांच्या हक्कांवर घाला, खासगी शेतजमिनीत बेकायदेशीर विद्युत पोल आणि लाईन, मनमानी प्रकाराने शेतकऱ्यांमध्ये संताप. हुतात्मा जवान विकास गावडेंना अखेरचा निरोप, साताऱ्यातील बरडमध्ये पालखी तळावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, कुटुंबियांचा हंबरडा, हृदय पिळवटणारा. यवतमाळमध्ये प्राथमिक शाळेत शिक्षकच नसल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान, आम्हाला शिक्षक द्या, विद्यार्थ्यांची मागणी. पूजा खेडकरच्या आईचा शस्त्र परवाना रद्द, पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी केला रद्द, शस्त्र परवाना रद्द झाल्यानं मनोरमा आमरण उपोषण करणार. चंद्रपूरमध्ये बनावट शिक्क्यांचा वापर करून वाटले बोगस पट्टे, भाजपच्या माजी शहराध्यक्षाविरोधात तक्रार, महापालिकेनं प्रकरण सोपवलं पोलिसांकडे. छत्रपती संभाजीनगरात 24 कोटी 90 लाख रुपयांचा जामीन अर्ज फेटाळला, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं 18 अधिकाऱ्यांचा जामीन फेटाळला. यवतमाळमध्ये लोकशाही मराठीचा इम्पॅक्ट, पूस नदीवरील पुलावर मजबूत कठडे बसवले, पुलाच्या दुरवस्थेबाबतच्या बातमीची दखल. गडचिरोलीत गुलाबी थंडीत रंगला कबड्डीचा थरार, कबड्डी सामन्यांचे सामाजिक कार्यकर्ते अरविंद कात्रटवार यांच्या हस्ते उद्घाटन. छत्रपती संभाजीनगरात नव्या नगरसेवकांसाठी स्मार्ट सभागृह, 135 सदस्यांच्या सभागृहाचं नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात. गडचिरोलीत आदिवासी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ, सर्व शाळांमध्ये अत्याधुनिक ग्रंथालय आणि विज्ञान प्रयोगशाळा उभारणीचं काम सुरू. 51 किलो तांदळापासून साकारली श्री सिद्धरामेश्वर महाराजांची प्रतिमा, सोलापुरातील चित्रकार विपुल मिरजकर यांना प्रतिमा साकारण्यासाठी 6 तासांचा लागला कालावधी. भोगीनिमित्त पंढरपुरातील रुक्मिणी मंदिरात महिला भाविकांची गर्दी, सुवासिनींकडून रुक्मिणी मातेची पूजा. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक पुण्यातील भीमाशंकर येथील विकास कामांना सुरुवात, या अनुषंगानं मंदिर पुढील 3 महिन्यांसाठी बंद.
वाशिममध्ये शंभूशेष महाराज संस्थान इथे 52वा यात्रा महोत्सवानिमित्त पंचक्रोशीतील परिसरातील हजारो भाविकांनी घेतलं दर्शन. पंढरपुरात भोगी सणानिमित्त रुक्मिणी मातेस अलंकार परिधान. रुक्मिणी मातेला विविध पारंपरिक अलंकार परिधान. तर सोलापुरात सिद्धरामेश्वर यात्रेत रांगोळ्या काढण्याची परंपरा. रांगोळ्या साकारण्यासाठी जवळपास 1000 किलो रंग आणि 50 पोती रांगोळीचा वापर. भंडाऱ्यात शेतकऱ्यांचा संताप. 5 रुपयांच्या वसुली विरोधात भाजीपाला रस्त्यावर फेकून केला निषेध. गुजरातमधील सोमनाथ स्वाभिमान पर्वात प्रधानमंत्री मोदींच्या उपस्थितीत परळीतील पुरोहितांना मान. यावेळी भारतीय धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वारशाबद्दल आत्मीयता मोदींनी केली व्यक्त. बीड जिल्ह्याचा सुवर्णक्षण. मंगरुळ गावचा युवा कुस्तीपटू अतिश तोडकर भारताकडून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळणार कुस्ती. 2026 इंटरनॅशनल प्रो रेसलिंग वर्ल्ड रँकिंग सिरीजसाठी अतिशची निवड. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची तब्येत खालावली. दिल्लीतील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल. बीडमध्ये चिमुकलीवर बलात्कार प्रकरणी आरोपीला 20 वर्ष कारावास. आरोपीला तब्बल 5 वर्षांनंतर 20 वर्ष कारावासाची शिक्षा. शेतरस्त्याच्या वादातून 2 तरुणांना कुऱ्हाडीच्या दांड्यानं मारहाण. दोघे गंभीर जखमी. मारहाण करणाऱ्यांविरोधात शिरसाळ पोलिसात गुन्हा दाखल. वर्ध्यात बँक ऑफ इंडियाच्या सुकळीबाई शाखेत चोरी. नेमका किती मुद्देमाल लंपास अजून अस्पष्ट. सावंगी पोलिसात तपास सुरू. नालासोपाऱ्यातील शाळेत बांगलादेशचा झेंडा फडकवल्यानं वाद. शाळेवर कठोर कारवाई करण्याची मागणी. परिसरात मात्र तणावाचं वातावरण. वर्ध्यात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपींना अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 1,14,000चा मुद्देमाल हस्तगत. तर हिंगोलीत बँक दरोडा प्रकरणी 9 आरोपींना ठोकल्या बेड्या. आंध्र प्रदेशातून दरोडेखोरांना अटक. 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. बीडच्या केस तालुक्यात मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. परिसरात खळबळ. पती सासू सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल. यवतमाळच्या घारेफळ गावात अज्ञात व्यक्तीकडून तुरीच्या गंजीला आग. 10 एकर शेतीतील 50 क्विंटल तुरी जळून खाक. सिंधुदुर्गमधील रोणापाल तळेवाडीत भरवस्तीत बिबट्याचा वावर. स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. छत्रपती संभाजीनगरात ड्युटीवर मद्यधुंद आढळलेल्या 3 बस चालकांना केलं सेवेतून बडतर्फ. 25 चालकांची वेतनवाढ रोखली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.